पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। आज थेट बातमी पेपरला आलेली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती पेपरची बातमी। 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 3256 कोटी रुपये जाणार। आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्या शेतकरी मित्रांनो। पॅकेज नीती वितरणाला मान्यता, आतापर्यंत 7500 कोटी रुपयांची मदत झालेली आहे। जर तुम्हाला पैसा आला नाही तर तुम्ही हे दोन काम कंप्लीट करून घ्यावा, म्हणून तुम्हाला लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसा येईल। तर चला सविस्तर बघूया पेपरची बातमी काय आहे, पेपरमध्ये काय सांगण्यात आलं आहे, सविस्तर पूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर त्या सबस्क्राइबच्या बटनला लगेच क्लिक करून टाका आणि सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा पण आम्हाला नक्की सांगा। आता या ठिकाणी लक्ष द्या, 1356 कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे शेतकरी मित्रांनो। यंदाच्या खरीप हंगाम आतापर्यंत या ठिकाणी 7.5 कोटी रुपये या ठिकाणी रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। तुम्हाला कस काय पैसा नाही आला, बराच पैसा या ठिकाणी वितरित झालेला आहे, पण बराच पैसा आणखी वितरित व्हायचा बाकी आहे, त्यामुळे काळजी काय करू नका। तर या ठिकाणी या सविस्तर बघूया। देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार 1356 कोटी रुपयांचा कालच वितरित करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला काल पैसा आला नाही तर तुम्हाला आज किंवा उद्या येणार, कारण की काल या ठिकाणी आपण बघू शकतो पेपरची न्यूज आहे लोकमत पेपरची। तर या ठिकाणी दिलेलंच आहे 1356 कोटी रुपयांचा कालच निधी वितरित झालेला आहे। जर तुमच्यापर्यंत पैसा आला नाही तर चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। वाटप चालूच आहे, वाटप कालपासून चालू आहे, त्यामुळे चिंताची कोणती बातमी नाही। या ठिकाणी कालच या ठिकाणी 1356 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार व राज्य सरकारनं मिळून या ठिकाणी निधी आणण्यात आलेला आहे। त्यामुळे पूर्ण 1356 कोटी एकाच दिवसामध्ये वाटप या ठिकाणी केला आहे, त्यामुळे चिंता करू नका। 1356 कोटी रुपयाचा काल जरी निधी वितरित झाला तरी तुमच्यापर्यंत येण्यास उशीर लागू शकतो, किंवा डीबीटीच्या बटनामध्ये जेव्हा राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं तेव्हा या ठिकाणी थोडा टाइम बी लागू शकतो। तर चला बघूया कोणत्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आता आपण या ठिकाणी विभागानुसार बघणार आहोत तो किती कोटी रुपयामध्ये या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी सविस्तर आपण बघू। नागपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण आहे, त्या या ठिकाणी आपण बघू शकतो 3,76,000 शेतकरी आहे नागपूर जिल्ह्यातील, आणि त्यांना निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो 3,40,80,800 या ठिकाणी आपण बघू शकतो। आता तुम्ही बघू शकता तुमच्या पुढे मी तक्ता मांडलेला आहे, या तक्त्यानुसार तुम्ही तुमचा हिशोब बघू शकता, तुम्ही तुमचा जिल्हा बघू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला अमरावती जिल्ह्याचं पण दिलेलं आहे, इतके शेतकरी आहे, इतके शेतकरी असून इतकं क्षेत्र आहे आणि इतका निधी आहे। आता इथं पुणे आहे, नाशिक आहे, कोकण आहे। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, मी तुम्हाला सांगू तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या समोर इतके जिल्ह्याची लिस्ट आहे। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला समोर आणि ते दोन काम बी बघून घेऊ। हे दोन काम करण्यास शेतकऱ्यांनी खूप मोठी या ठिकाणी हलगर्जीपणा केलेला आहे असं बातमीमध्ये आलेलं आहे। जर तुम्ही पण हलगर्जीपणा या ठिकाणी केलेला आहे, जर ते काम केले नाही, ते काम जर तुमचे अधुरे असेल तर तुम्हाला पैसा पण येणार नाही, आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हलगर्जीपणा करून हे काम केले नाही। हे काम जर तुमचे अधुरे असले तर तुम्हाला पैसा येणार नाही, त्यामुळे ते काम करून घ्या। डायरेक्ट लोकमत पेपरामध्येच बातमी अशी आली की जर शेतकऱ्यांनी हे काम केलं नाही, हे काम जर शेतकऱ्याचे अधुरं राहिलं तर शेतकऱ्यांना एकही रुपया मिळणार नाही। शेतकऱ्यांना हलगर्जीपणा करू नये। हलगर्जीपणा जर शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा या ठिकाणी लॉस होऊ शकतो, मोठा शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा मिळण्यास या ठिकाणी अडचण येऊ शकते, अडथळे येऊ शकते। त्यामुळे राज्य सरकारने एक निर्णय घेतला, जे शेतकरी हे दोन काम कंप्लीट करतील, हे दोन काम शेतकरी पूर्णपणे करतील, हे दोन कामावर शेतकरी काम करतील, शेतकरी यावर काम करतील आणि शेतकऱ्यांना तवाच पैसा मिळणार। जर तुम्हाला आतापर्यंत पैसा आला नाही तर त्याचे हे एक कारण असू शकतं, जे राज्य सरकारने टाकलेलं आहे हे एक काम असू शकतं। जर तुम्ही हे एक काम केलं नाही, हे दोन कामं केले नाही जे राज्य सरकार म्हणलेलं आहे, त्यामुळेच तुम्हाला पैसा आला नसेल, त्यामुळेच तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकला नसेल, कारण की कालच या ठिकाणी राज्य सरकारने 1356 रुपयाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे, पण तुमच्यापर्यंत काय पैसा आला नाही। त्याचं कारण म्हणजे एकच असू शकतं की हे दोन कामं तुमचे अधुरे असतील, हे दोन कामं तुम्ही केलेले नसतील, हे
जे ऑनलाईन काम आहे हे 2 ऑनलाईन काम तुमचे अधुरे असेल, त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी 1356 कोटी रुपयाचा लाभ घेता आला नाही. तुमच्यापर्यंत पैसा आलाच नाही. तुमच्या लोक पैसा या ठिकाणी टाकण्यात आलेलाच नाहीये. तुमच्यापर्यंत पैसा टाकला पण ते तुमच्या बँक खात्यापर्यंत आला नाही. त्याचं कारण म्हणजे हे 2 कामं, हे ऑनलाईन कामं तुम्ही केलेले नसतील. हे 2 ऑनलाईन कामं तुमचे अधुरे असेल, त्यामुळे तुम्हाला पीक विमा योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळण्यास लेट झाला. चिंता काय करू नका. जसे तुम्ही हे 2 कामं करून घ्याल तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. त्यामुळे चिंताची कोणतीही गोष्ट राहिलेली नाही. आता सविस्तर बघूया कोणते आहेत ते जिल्हे, ज्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. ते पण पहिल्या टप्प्यामध्ये काल आज आणि परवा 2 ते 3 दिवसामध्ये पैसा वितरित होईल. पण जर शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट नसेल, हे 2 काम अधुरे असतील, तर त्या शेतकऱ्याला पैसा मिळणार नाही. ते 2 काम मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. त्यापूर्वी जिल्हे ऐकून जा. जिल्हे किती आहेत, जिल्हे कोणते आहेत, संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो 23 जिल्हे, आता पीक विम्यासाठी डायरेक्ट 23 जिल्हे या ठिकाणी राज्य सरकारने नोंदवलेले आहे. पण जर या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2 काम कंप्लीट नसेल तर त्या शेतकऱ्यांना पैसा मिळणार नाही. तर चला ते 2 काम बघूया. पण त्यापूर्वी हे 23 जिल्हे महत्त्वाचे. ते 23 जिल्ह्याची यादी बघूया कोणती आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहे ते 23 जिल्हे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पेपरच्या न्यूजमध्ये या ठिकाणी या 5 जिल्ह्याची यादी टाकलेली होती, पण जिल्हे डायरेक्ट 23 आहे. आता 23 जिल्हे आहे म्हणल्यावर आता तुम्हाला तर माहीतच आहे 23 जिल्हे आहे म्हणल्यावर तर इतकं पेपरमध्ये टाकता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला 23 जिल्हे तोंडी सांगतो. आता हे 5 जिल्हे तर तुम्ही बघून घ्या. एक अमरावती, हे बघा नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोकण. आता हे 5 जिल्हे झाले. आता 6वा जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, जालना जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पण निधी या ठिकाणी वितरित होईल. जालना झाल्याच्या नंतर परभणी जिल्ह्याचे तुम्ही शेतकरी असाल, परभणी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेचा आज, काल आणि उद्या या 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये कधी ना कधी पैसा प्राप्त होऊन जाईल. कारण की राज्य सरकारने कालच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं तसा निधी तुमच्या खात्यामध्ये 24 ते 25 घंट्याच्या आत प्राप्त होतो. त्यामुळे चिंता काय करू नका. समोरचा जिल्हा आहे बीड. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या 3 दिवसामध्ये पीक विम्याचा हप्ता या ठिकाणी प्राप्त होईल. त्यांची पण दिवाळी आता गोड होईल. तर चला समोरचा बघूया अहमदनगर म्हणल्यापेक्षा आपण त्याला म्हणू शकतो अहिल्यानगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, नांदत असाल तर तुमची पण आता दिवाळी गोड होणार. आता समोरचा जिल्हा आहे सोलापूर. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पैसा प्राप्त होणार. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा पूर्णपणे मिळणार आहे. तर चला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ते 2 काम कोणते आहे. जे 2 काम केल्या तुम्हाला पैसा मिळून जाईल. ते 2 काम अधुरे असतील तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. पण त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊ किती निधी किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किती रुपये या ठिकाणी टाकल्या जाणार आहे. आता मी तुम्हाला निधी तर सांगितला, इतका निधी जाहीर झाला, या जिल्ह्यामध्ये इतका निधी या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. पण तुम्हाला वैयक्तिक पैसा किती मिळणार, एक शेतकऱ्यांना पैसा किती मिळणार. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पहिला टप्पा आलेला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुम्हाला डायरेक्ट 2 टप्पे एकत्रित म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 70,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. तुमची आता दिवाळी खूप गोडच होणार. आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला आता थेट 33,000 रुपये पीक विमा योजनेचा लाभ मिळणार. 33,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला फक्त 33,000 रुपये मिळणार. आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल आणि दुसऱ्या टप्प्याची तुम्ही वाट बघत असाल आणि तुम्हाला पण माहित नसेल की तुम्हाला दुसरा टप्पा किती मिळणार, तर तुम्हाला दुसरा टप्पा या ठिकाणी 33,000 रुपये मिळणार. आणि जर तुम्हाला एकही टप्पा मिळालेला नसेल तर काळजी काय करू नका. तुम्हाला दोन्ही टप्पे एकत्रित या ठिकाणी 70,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे चिंता काय करू नका. आता दिवाळी खूप गोड होणार. पण हे पैसे कधी मिळणार, हा पैसा कधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, कोणता दिवस, तर तुम्हाला सांगतो या 3 दिवसाच्या आत. काल जमा झालेला असेल किंवा आज जमा होईल किंवा उद्या जमा होईल. यास 3 ते 4 दिवस सुद्धा लागू शकतात. कारण की राज्य सरकारने डीबीटीचं बटन
कालच दाबलेलं आहे आणि डीबीटीचं बटन दाबलं की हळूहळू हळूहळू पैसा पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. जर तुम्हाला प्रश्न असेल, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो, तर आम्हाला कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कळवा. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला 3 दिवसात पैसा मिळणार आहे की नाही. तर सविस्तरपणे तुम्हाला माहिती पूर्णपणे कळेल, पण त्यापूर्वी तुम्हाला ते 2 काम करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला 1ही रुपया येणार नाही असा राज्य सरकारचा निर्णय झाला. त्यामुळे तुम्ही खूप मोठी या ठिकाणी हानी होईल. त्यामुळे ते 2 काम कंप्लीट करणं अतिशय गरजेचे आहे. तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते काम. ते काम इतकं महत्त्वाचं का आहे, सविस्तर माहिती बघून घेऊ. तर चला येऊया त्या कामाकडे. आता या ठिकाणी बघून घ्या, काळजीपूर्वक बघून घ्या शेतकरी मित्रांनो, पूर्णपणे बघा, पूर्णपणे ऐका. आता KYC हलगर्जी केल्याने मदतीला मुकणार. आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा. एप्रिल व मे महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी तडका दिलेला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या मोठी हानी झालेली होती. त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल व मे महिन्याचा एकत्रित भरपाई या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. आता पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांना एक मोठा फटका पडला होता, तो म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये. एप्रिल आणि मे म्हणजे अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते आणि त्याच शेतकऱ्याचे नुकसान भरपाई म्हणून पीक विमा योजनेचा हप्ता आता या ठिकाणी मिळणार. आणि तो किती मिळणार आणि तो का नाही मिळणार, त्याचं कारण म्हणजे खूप मोठा हडगर्जीपणा केलेला आहे असं पेपरची बातमीमध्ये आलेलं आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहे ते काम. जे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. ते काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी मिळणार नाही. लाभार्थ्यांनी मदतीसाठी KYC करण्याचे बंधन करण्यात आलेले आहे. त्यांच्या आलेल्या माहितीनुसार अजूनही पात्र ठरवलेले असलेले नाही यांनी या ठिकाणी KYC केली नाही. शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही KYC केली नाही, हलगर्जीपणा जर तुम्ही हलगर्जीपणा जर केला तर तुम्हाला पैसा या ठिकाणी येणार नाही. जर तुमची KYC राहिलेली आहे, KYC जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा प्राप्त करून घेता येणार नाही अशी बातमी थेट पेपरची आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या बातमीला हलक्यात घेऊ नका. ही काय फेक न्यूज नाही. जर तुमची KYC कंप्लीट नसेल तर तुम्हाला पैसा येणार नाही. हदगर्जीपणा करू नका. KYC झालेली नसेल तर KYC लवकरात लवकर करून घ्या, कारण की थेट तुम्हाला इतका निधी एकाच दिवसामध्ये वितरित केलेला होता, तो म्हणजे 1356 कोटी कालच वितरित केलेला होता. आज काय वितरित होईल, उद्या काय वितरित होईल, या 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे निधी वितरित केला जाईल. पण शेतकरी मित्रांनो, हदगर्जीपणा करू नका. जर तुमची KYC राहिली असेल, KYC करायची तुम्ही राहिलेले असाल तर लगेच करून घ्या, कारण की ही थेट लोकमत पेपराची बातमी आहे. ही काय लाण्या कोण्या फेक न्यूज नाहीये. ही लोकमत पेपराची बातमी होती आणि ही काय फेक न्यूज नव्हती. त्यामुळे जर तुमची KYC राहिलेली ठेवलेली असेल तर लगेच KYC करून घ्या. टेन्शन घेऊ नका. KYC जशी तुम्ही कंप्लीट कराल तसा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये पडून जाईल. आणि जर तुम्हाला प्रश्न होता की तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला त्या कमेंटच्याच माध्यमातून मी कळवेल की तुमचा येतो का नाही येतो जिल्हा या 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.